हाय गाईस, चला आम्ही आता दवाखान्यात बसलेलो कारण वंशची ट्रीटमेंट सुरू केली दाताची. कारण त्याचे 2 दात खूप कीड लागले त्यांना, म्हणून डॉक्टरांनी बोललेलं की त्याचं रूट क्लिनिंग करून आणि त्याला कॅप बसवायचे. आता कॅप बसवायचे म्हटल्यावर आम्ही पण विचार केला की त्याचे दात दुधाचे ते पडणार, पण नाही, ते आता त्याला 10-12 वर्षात पडतील, मग तोपर्यंत त्याला त्रास होणार. म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की ठीक आहे, त्याला कॅप बसवून घेऊया. म्हणून त्याचं निक्की लावलेलं त्याचं फेवरेट ते बघत बघत त्याचं झालं सगळं. मग खूप रडत होता तो, म्हणून म्हटलं चला त्याला थोडंसं फिरवून आणूया. म्हणून इथं गायमुखला गेलेलो आम्ही. खाडी आहे तिथं आणि खूप छान आहे वातावरण, खूप छान होतं आणि थंडगार हवा वगैरे येत होती. आणि हे बघा, हा बापले की इथं मस्त बघत होते मला सोडून. ह्यांचं असंच असतं, बाकी काही नाही. आणि मस्त नजारा तर तुम्ही बघूच शकता, किती छान वाटत होते तिकडे. खूप छान आहे. तुम्ही इथे कुठे राहत असतील, माझा ब्लॉग बघत असतील तर नक्की इकडे या. आणि कुट्टी आणि मी सुद्धा तेच ते वंशचे पप्पा आणि मी मस्त गप्पा वगैरे मारलं, मस्ती वगैरे केली छानपैकी. आणि मग काय निघलो तिथून. छान मस्त वातावरण झालेलं, कारण घरात तर एवढं गरम होतं ना, विचारू नका. तुमच्याकडे पण जास्ती गरमी वाढले का नक्की सांगा मला पण. आणि मग तिकडून निघाल्यावरती केक शॉपमध्ये गेलेलो, कारण आज माझ्या छोट्या बहिणीचा बड्डे होता आणि ते आम्हाला लेट समजलं कारण लक्षातच नाही राहिलं. आणि मस्त केक वगैरे घेतला. वंजित करत होता की मला केक घेऊन दे, पण आता ते आत्ताच जस्टच त्याचं दात क्लीन करून आणलेलं त्याला. मग घरी आल्यावरती फटाफट स्वयंपाक करून घेतला. आज काही नाही, मसुराची आमटी केलेली आणि भात बनवून घेतलेला. मी ती चपातीच खाल्ली कारण कुट्टीला राईस लागतो, म्हणून त्याच्यासाठी थोडासा भात. आणि वंशला पण मी म्हटलं दही भातच देऊ, पण तो म्हणला नाही, मी पण चपाती आणि दही खाणार. म्हणून म्हटले चला ठीक आहे, रडायच्या ऐवजी ते दिलेलं बरं आहे. म्हणून त्याने दही चपाती खाल्ली आणि कुट्टीने आणि मीनीसुद्धा जेवून घेतलं आम्ही तिघांनी. चला, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.